एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। या प्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष श्री वसंतराव मुंडे म्हणाले की पत्रकार संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा शिर्डी येथे समारोप। पत्रकार समाजाच्या प्रश्नांसाठी व्यवस्थेशी झगडत राहतो, आपल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो, मात्र आता न्याय मागण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचा एकत्रित बुलंद आवाज करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सरकारने संवेदनशील होऊन पत्रकारांना न्याय द्यावा, अन्यथा प्रकाराकडे लेखणीसोबतच मतांची देखील ताकद आहे। एका मतदारसंघात 20 पत्रकारांनी वैयक्तिक पातळीवर प्रत्येकी 500 मतं दिली तर राज्यात 30 लाख मतांचा गट्टा होईल। मग ही मतं कोणी बघणार की नाही, पत्रकारांच्या मतांची गरज आहे की नाही असा प्रश्न करत सरकारने पत्रकारांच्या मागण्यांसाठी तात्काळ निर्णय घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले। शिर्डी येथे 28 जुलै 2024 रोजी दीक्षाभूमी ते नागपूर पत्रकार संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप झाला। नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, धुळे, जळगाव, शेगाव या मार्गे श्री क्षेत्र शिर्डी येथे 2 ऑगस्ट रोजी दाखल झाली। यावेळी स्थानिक पत्रकारांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले। यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री वसंतराव मुंडे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, मुंबई विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, दक्षिण शिर्डी जिल्हाध्यक्ष दत्ता घाडगे, उत्तर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे, उत्तर विभागीय सचिव अनिल रहाणे उपस्थित होते। संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबईचे संस्थापक अध्यक्ष किसन भाऊ हासे व मनसे पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला, यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले की साईबाबांनी श्रद्धा आणि शबुरीची शिकवण जगाला दिली, अशा संत नगरीत यात्रेचा समारोप होत आहे। नागपूर येथील दीक्षाभूमी येथून संवाद यात्रेला प्रारंभ झाला। त्यावेळी मनात थोडी साशंकता होती, मात्र जसा संवाद यात्रेचा प्रवास सुरू झाला तसे वर्धा, अमरावती, अकोला, शेगाव, जळगाव, धुळे ते आज शिर्डी या प्रवासादरम्यान विविध तालुके, छोटी गावे येथील पत्रकारांच्या विविध संघटनांनी उत्स्फूर्तपणे पाठबळ दिले। एवढेच नव्हे तर विविध लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे नेते, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, सामान्य जनता यांनी संवाद यात्रेचे स्वतःहून उत्स्फूर्त स्वागत करत जाहीर पाठिंबा दिला। 20 ऑगस्ट रोजी पत्रकार संवाद यात्रेचा समारोप कार्यक्रमाच्या व्यासपीठावर येऊन पत्रकार देखील लाडकी बहीण, लाडका भाऊ याप्रमाणे लाडका पत्रकार देखील आहे हे सिद्ध करून पत्रकारांच्या हिताचे निर्णय शासन स्तरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जाहीर करावेत। पत्रकारांकडे लेखणीबरोबरच मतांचीही शक्ती आहे, याचा विचार सरकारने करावा। पत्रकार व त्यांच्या संपर्कातील मतदार एकत्रित केले तर एक सामान्य पत्रकार वैयक्तिक पातळीवर 500 मत देऊ शकतो। त्यामुळे एका मतदारसंघात 10,000 आणि राज्यात 30 लाख मतांचा गट्टा होईल। मग ही मतं पाहिजेत का नाही हे सांगण्याची वेळ आली आहे। यामध्ये आम्हाला कसलेही राजकारण करायचे नाही, तो आमचा पिंडही नाही। आम्ही आमच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी प्रामाणिकपणे लढत आहोत। एवढीच आमची या संवाद यात्रेमागील प्रमुख भूमिका आहे, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिले। प्रतिनिधी संजय भाऊ गायकर, ब्राह्मणवाडा, अकोले। साईबाबांच्या या नगरीमध्ये सर्वप्रथम मी त्यांना नतमस्तक होतो, ज्यांनी श्रद्धा आणि शबुरीची शिकवण दिली। या संत नगरीमध्ये आज पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्ताने उपस्थित आपण सर्वांनाही मनपूर्वक या ठिकाणी नमस्कार करतो। व्यासपीठावर उपस्थित असलेले या यात्रेमध्ये ज्यांनी साथ दिली, देत आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांच्या छोट्या मोठ्या अडचणीसाठी रात्री अपरात्री धावून जाणारा माऊली म्हणून ज्याची ओळख आहे ते याच जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि राज्याचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे, ज्यांनी या पत्रकार संवाद यात्रेची संकल्पना मांडली। एवढंच नाही तर यात्रेचं संयोजन पद स्वीकारून या यात्रेचं नियोजन केलं आणि गेली 10-12 दिवस माझ्या आधी पूर्वी या यात्रेच्या नियोजनामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं। ते या यात्रेचे मुख्य संयोजक आणि राज्याचे कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी आता पाठिंबा दिला ते संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष, आमचे स्नेही आणि गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांच्या विषयावर
सातत्याने त्यांचा मला संपर्क असतो. जे विषय बोलतात ते किसनभाऊ हसे यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. त्यांनी या संवाद यात्रेला आणि पत्रकारांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी पाठिंबा दिला. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी पाठिंबा दिला ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रशांत वागचौरे यांचंही आणि लक्ष्मण अण्णा कोतकर यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते या जिल्ह्याचे अध्यक्ष दत्तात्रय गाडगे सर, या ठिकाणी दुसरे अध्यक्ष सोमनाथजी काळे, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे कोकण विभागाचे विभागीय अध्यक्ष नितीनजी शिंदे, माझ्याबरोबर यात्रेमध्ये सहभागी असलेले मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैभव स्वामी, त्याचबरोबर या ठिकाणी या जिल्ह्याचे सचिव असलेले सुरेशजी खोसे, या ठिकाणी वागचौरे सगळे तालुका अध्यक्ष सर्व आणि उपस्थित पत्रकार सहकारी मित्रांनो, ही यात्रा 28 जुलैला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमीतून सुरू झाली. सुरुवातीला माझ्याही मनामध्ये काही शंका होत्या. मात्र पत्रकारांचे प्रश्न, पत्रकारांच्या समस्या जेव्हा चर्चेला येतात तेव्हा पत्रकारांना काही समस्या असतात, पत्रकारांना काही समस्या असू शकतात, याचा शक्यतो कोणी विचार करत नाही, त्यावर कोणी बोलत नाही. या देशामध्ये लोकशाही व्यवस्थेमध्ये 4 स्तंभ म्हणून आपण मानतो: न्याय व्यवस्था, प्रशासन व्यवस्था, राज्य व्यवस्था आणि मग माध्यम व्यवस्था. मात्र अलीकडं आणि विशेषतः कोरोना नंतर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये पत्रकारांचे सुद्धा प्रश्न निर्माण झालेले आहेत. हे आता समजून घ्यावं लागणार आहे. आणि म्हणून समाजाचे वेगवेगळे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न मांडण्यासाठी आमच्याच माध्यमामध्ये, आमच्याच व्यवस्थेमध्ये आम्हाला जागा नाही आणि म्हणून आमचे प्रश्नच कुणी समजून घेत नाही. आणि म्हणून ज्या देशामध्ये जिल्हा, तालुका, गाव पातळीवरची माध्यम व्यवस्था सक्षम आहे त्या देशातली लोकशाही अधिक बळकट आहे. आणि म्हणून जर सामान्य माणसाचा आवाज या व्यवस्थेमध्ये जर बुलंद ठेवायचा असेल, सामान्य माणसाला या व्यवस्थेमध्ये जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्या ठिकाणची माध्यम व्यवस्था ही सक्षम असणं आवश्यक आहे. ज्या ज्या देशांचा आपण उल्लेख करतो, ज्या ज्या देशांमध्ये लोकशाही अधिक प्रगल्भ आहे, बळकट आहे, अमेरिकेसारख्या देशात आपण नेहमी उल्लेख करतो, अमेरिकेमध्ये तिथली माध्यम व्यवस्था किती प्रबळ आहे हे आपण समजू शकतो. आणि म्हणून समाजाचे प्रश्न मांडणारा हा घटक आहे. सरकारकडे आता किशनभाऊ मला सांगत होते की अनेक विषय आम्ही सातत्याने मांडलेले आहेत, पण सरकार याकडे ज्या गांभीर्याने पाहायला पाहिजे त्या गांभीर्याने सरकार पाहत नाही. मग सरकार जो घटक, जी व्यवस्था, शासनाची धोरणं लोकांपर्यंत पोहोचते, लोकांचं म्हणणं, लोकांचं घराणं, लोकांच्या वेदना, संवेदना शासनापर्यंत पोहोचते, मध्यस्थाचं काम म्हणून जी व्यवस्था करते त्या व्यवस्थेचा प्रश्न ऐकून घेतला नसतील तर सरकार नेमका प्रश्न कुणाच्या सोडवता हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. आणि म्हणून पत्रकारांचे सुद्धा प्रश्न आहेत. ही व्यवस्था अधिक सक्षम राहिली पाहिजे, सक्षम झाली पाहिजे ही भूमिका घेऊन ही संवाद यात्रा आहे. मित्रहो, संवाद ही मूलभूत प्रक्रिया. पृथ्वीवर माणसात फक्त मनुष्य हा एकच प्राणी असा आहे की ज्या प्राण्याला बोलता येतं, व्यक्त होता येतं, संवाद साधता येतो. इतर कुठल्याही प्राण्याला बोलता येत नाही, आपल्या भावना व्यक्त करता येत नाही. आणि संवादामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. ती वैयक्तिक पातळीवरती परिवर्तन करू शकते, ती मानसिक पातळीवर परिवर्तन करते, ती सामाजिक पातळीवर परिवर्तन करते, ती धोरणात्मक पातळीवर परिवर्तन करते. आणि म्हणून आमचा समाजावर, समाजाच्या शक्तीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून पत्रकारांनी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधून
आपले प्रश्न चर्चेला आणायचे आणि ते सरकारसमोर. काही लोकांनी त्यामध्ये मुद्दे घातले आणि सरकारचे नियम तयार झाले. सरकारी बाजूला मंत्री समाजाचा सगळा घटक आर्थिक दृष्ट्या सगळ्या गोष्टी सक्षम असला पाहिजे. पत्रकार हा एकच घटक असा आहे की सरकारला असं वाटतं म्हणून सरकार एक प्रतिज्ञापत्र घेते. तुम्हाला ऍप्लिकेशन पाहिजे असेल, तुम्हाला पेन्शन पाहिजे असेल तर तुम्हाला एक शपथपत्र द्यावं लागतं. त्या शपथपत्रामध्ये लिहिलं असतं की माझा कुठलाही दुय्यम व्यवसाय नाही. आणि जर ऍप्लिकेशनवरच सगळ्या शाखेच्या सुविधा दिल्या असतील तर ऍप्लिकेशन हे सुलभ पद्धतीने झालं पाहिजे आणि तालुका पातळीच्या पत्रकारांना मिळालं पाहिजे ही आपली मागणी आहे. सगळ्यांना माहित आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना माहित आहे की सगळे मानधनावर काम करतात. कुणीही वेतन स्लिपवर नाही, तरी त्याच्यामध्ये आठ टाकून ठेवलेली आहे की वेतन स्लिप लावल्याशिवाय प्रस्तावच घेतला जात नाही. जी गोष्ट अस्तित्वात नाही, जी गोष्ट शक्यच नाही, त्या बाबी तुम्ही त्यामध्ये टाकता आणि ऍप्लिकेशन मिळणार नाही अशी व्यवस्था करून ठेवता. सरकारने दुसरी एक योजना सुरू केली, बाळासाहेब जांभेकर सन्मान योजना. या योजनेअंतर्गत भांडून 11,000 ते 20,000 रुपयाचा GR निघाला. पण 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्याला 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेच पेन्शन लागू होते का नाही? दुसऱ्या दिवशी पेन्शन चालू होते. आणि पत्रकारांना सन्मान योजना म्हणून दिली. 60 वर्षानंतर दिली. 60 वर्ष संपल्यानंतर त्यांनी प्रस्ताव दाखल करायचा. एक वर्ष प्रस्ताव मंजूर होत नाही. त्रुट्या करण्यामध्ये त्या पत्रकाराचं आयुष्य अनेकांचं गेलंय. मी नाव घेऊन सांगू शकतो की प्रस्ताव मंजूर होती या आशेवर अनेक ज्येष्ठ पत्रकारांचा मृत्यू झाला. प्रस्ताव मंजूर झाले नाही. आणि मग प्रामाणिकपणे काम करणारे, निष्ठेने या क्षेत्रामध्ये काम करणारे लोकांच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका आणि धोरण जर असं असेल तर ही व्यवस्था टिकणार कशी आहे? मला तुम्ही सांगा, या सभागृहात बसलेले अनेक बहुतांशी ज्येष्ठ पत्रकार आहेत. ही संघ सुद्धा आहे. कुणी आपल्या मुलाला या क्षेत्रामध्ये आणू इच्छिते का? इच्छित कुणी आणू का नाही हा सवाल आहे मला. याचं उत्तर तुमच्यापाशी आहे. या क्षेत्रामध्ये काय व्यथा आणि वेदना आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून या वेदना व्यथा या लोकांसमोर आल्या पाहिजे. डॉक्टरकडे आपण गेलो, दवाखान्यात गेल्यानंतर सुद्धा डॉक्टरच्या समोर बसल्यानंतर सुद्धा डॉक्टर विचारतो की काय होतंय. आपण सांगितले की असं असं होतंय तर ते पर्टिक्युलर विचारतात कुठं दुखतंय. इथं पोटात दुखतंय म्हणून मग ते उपचार सुरू करतो. आणि म्हणून आपल्या व्यथा आपल्या वेदना आपण तोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत समाजाने सरकार याकडे लक्ष देणार. मध्यंतरी सरकारने पत्रकार हल्ल्याविरोधी कायदा अंमलात कायदा मंजूर केला, पण त्याची अंमलबजावणी होती का? जिल्हा गाव पातळीवर त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. फक्त पत्रकारांचं समाधान करायचं म्हणून तो कायदा आणला, पण त्याची खाली अंमलबजावणी होत नाही. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. पत्रकारांना प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना सुरुवातीला समाजामध्ये हे सगळ्यांना माहित आहे, सगळे त्यातून गेलेले की सुरुवातीला प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकाराला काय आमिष दाखवून बाजूला घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरही तो ऐकला नाही तर त्याला वेगवेगळ्या माध्यमाने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. आणि ज्यावेळेस त्याला अडचणीत आणलं जातं तेव्हा समाज सुद्धा तोच चुकलाय, तोच अमुक आहे अशी बक्षिस देऊन आपल्या कर्तव्यापासून समाज सुद्धा बाजूला होता. आणि म्हणून या क्षेत्रात काम करणार प्रामाणिकपणे काम करण्याची संख्या कमी होत चाललेली आहे. त्याचं मुख्य कारण हे आहे. आणि समाजाला ही व्यवस्था टिकवायची असेल, लोकशाहीमध्ये ही व्यवस्था प्रमाण ठेवायची असेल तर समाज सुद्धा उत्तरदायित्व आहे पत्रकारांच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहायचं. आणि म्हणून या गोष्टींवर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. या गोष्टी सुद्धा समाजासमोर आल्या पाहिजे, शासन दरबारी आल्या पाहिजे. यासाठी संवाद. आणि म्हणून मित्र मी एवढंच सांगेन की हा सगळ्या प्रवासामध्ये मला अत्यंत समाधान. कुठली संघटना कोणती संघटना या सगळ्या विषयांना मी सुरुवातीला बाजूला केली.
कुठे एकटा माझा वसंत मुंडेचा किंवा असे साहेबांचा किंवा आरोग्याचा विषय नाही. हा प्रत्येक या घटनामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचा प्रश्न आणि त्या प्रश्नांसाठी आपण सहभागी म्हणून यामध्ये योगदान आपल्याला देता येईल ते आपण योगदान दिलं पाहिजे. सरकारनं अनेक योजना घ्यायचं, अनेकांना आश्चर्य वाटायला की पत्रकारांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येऊन संवाद यात्रा करतात. ही संवाद यात्रा संविधानिक पद्धतीने ही कोणाच्या विरोधात नाही, कोणाच्याही समर्थनात हे सुरुवातीला सांगितलं. संविधानिक पद्धतीने सांगत असताना सुद्धा लोकांना आश्चर्य वाटते की पत्रकारांचे प्रश्न कधी काय सुटत नाही. पत्रकार आमच्या प्रश्नांसाठी सातत्याने करत असतात. पत्रकार हा असा व्यक्ती आहे की जो आपल्या वेदना, आपल्या समस्या पोटामध्ये घेऊन लोकांच्या वेदना आणि समस्या झगडत असतो. त्याचं जगणं काय आहे हे कालच्या जळगावमधल्या 100-200 पत्रकारांच्या जवळपास 1.5 तास पत्रकार परिषद चालल्यानंतर त्यामधला एक पत्रकार उठला आणि त्यांनी एक कविता सादर केली. त्या ठिकाणी सभागृहात बसणाऱ्या सगळ्यांच्या डोळे पाणावले. त्याचं मुख्य कारण हे होतं की पत्रकाराचं जगणं नेमकं काय आहे हे त्यांनी आपल्या शब्दातून मांडलं. आणि पत्रकाराला जोपर्यंत एका माध्यम समूहाशी तो जोडलेला आहे, वर्तमानपत्राशी आहे, तो न्यूज चॅनलशी आहे, या माध्यम समूहाशी जोपर्यंत जोडलेला आहे तोपर्यंत त्याच्या सगळ्या त्याची जी प्रतिष्ठा असते ही त्याला असते. पण आर्थिक पातळीवर त्याच्या समस्या काय हे कुणी जाणून. आणि म्हणून जेव्हा एखाद्या पत्रकाराचा अपघात होतो, जेव्हा एखाद्या पत्रकार आजाराने जर्जर होतो, संवाद साधता येतो, इतर कुठल्याही प्राण्याला बोलता येत नाही, आपल्या भावना व्यक्त करता येत नाही. आणि संवादामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. ती वैयक्तिक पातळीवरती परिवर्तन करू शकते, ती मानसिक पातळीवर परिवर्तन करते, ती सामाजिक पातळीवर परिवर्तन करते, ती धोरणात्मक पातळीवर परिवर्तन करते. आणि म्हणून आमचा समाजातल्या शक्तीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून पत्रकारांनी समाजातल्या वेगवेगळ्या घटनांशी संवाद साधून आपले प्रश्न चर्चेला आणायचे आणि ते सरकारसमोर प्रभावीपणे मांडायचं हा या यात्रेचा उद्देश आहे. ही यात्रा कोणाच्याही समर्थनात नाही, ही यात्रा कोणाच्याही विरोधात नाही. ही यात्रा समाजाचं उत्थान, समाजाचं वैचारिक घुसळण झाली पाहिजे, माध्यम व्यवस्था सक्षम झाली पाहिजे यासाठी. पण दुर्दैवाने अलीकडे कुठल्याही विषयामध्ये राजकीय दृष्टिकोन बघण्याचा प्रघात निर्माण झालेला आणि कुठल्याही विषयाकडे राजकारण म्हणून बघायचं आणि त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी होतो. आणि म्हणून सुरुवातीला नागपूरमधून ही यात्रा सुरुवात झाली त्यावेळेस सुद्धा माध्यमातल्या सुद्धा चुकांवर आणि माध्यमातल्या सुद्धा दोषांवर आता चर्चा होणं अपेक्षित आहे. माध्यमामध्ये सुद्धा कशा पद्धतीने काम केलं जातंय, समाजाची कशा पद्धतीने दिशाभूल केली जाते, चुकीच्या गोष्टींना कशा पद्धतीने वाऱ्यासह पसरवलं जाते यावरही चर्चा होणं अपेक्षित आहे. लोकशाहीमध्ये हे मांडण्याचा अधिकार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये मूलभूत 3 अधिकार दिले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे अधिकार तुमचा जन्म झाला तर तुम्हाला नागरिकत्व मिळतं, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो. आणि तिसरा अधिकार आहे की तुम्ही ज्या प्रोफेशन मध्ये आहे, नोकरीमध्ये असाल, तुम्ही पत्रकारितेमध्ये असाल, तुम्ही व्यवसायामध्ये असाल, तुम्ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये असाल, त्या क्षेत्राचे प्रश्न मांडण्याचा, त्या क्षेत्राला अधिक सक्षम करण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला आहे. आणि म्हणून संविधानिक पद्धतीने विचारमंथन झालं पाहिजे, संविधानिक पद्धतीनं हे सोबत गेलं पाहिजे. आणि म्हणून आज संबंध महाराष्ट्राला पत्रकारांची देशातली पहिली संवाद यात्रा निघते. आमचे प्रवीण सपकाळे 5-6 दिवस नागपूरमध्ये होते. नागपूरमध्ये त्यांनी बहुतांश सगळ्या दैनिकांच्या संपादकांच्या भेटी घेतल्या, सगळ्यांना सांगितलं हा विषय संघटना कोणती, संघटनेचं कोणतं बॅनर हे बाजूला ठेवा, पत्रकारांचे प्रश्न आहेत आणि ते मांडले पाहिजे, ते बोलले पाहिजे का नाही हा या प्रश्नाचं उत्तर. कोण तर त्याला महत्व नाही, मी प्राथमिक स्वरूपाने मांडतोय. सगळ्यांनी माझ्यावर जबाबदारी मांडू शकतात ती मांडा, इतकंच माझं काम आहे. आणि असं इतकं माहीत असताना सुद्धा व्हॉट्सअपवर कुणीतरी चुकीची एक क्लिप फिरवली आणि त्या संदर्भामध्ये ही यात्रा कुणीतरी पुरस्कृत आहे, कुणाशी आहे, रंगावर जर वाद निर्माण करत असतील ते रंग कुठं वाटून दिले.
या रंगावर कुणाचा अधिकार? रंगावर कुणाचाही अधिकार असतो का? प्रत्येक माणसाचा रंगावर अधिकार. आणि ही भूमिका माध्यमातल्या लोकांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे. मी तर एक सामान्य पत्रकार, मी एक प्रतिनिधी स्वरूपात समोर या ठिकाणी उभा आहे. मी एवढंच सांगेन, फार त्यामध्ये जास्त बोलणार नाही. एक शायर असं म्हणतो, मैं दिया हूं, दिवा, मैं दिया हूं मेरी दुश्मनी अंधेरों से, मैं दिया हूं मेरी दुश्मनी अंधेरों से है, हवाएं खामोखा खिला हुई, हवाएं खामोखा खिला हुई. इन हवाओं को बताओ तुमने बहुत से दिए बुझाए हैं. इन हवाओं को बताओ तुम बहुत से दिए बुझाए, इस दिए को एक बार जला के तो देखो. म्हणून ज्यांना कुणाला असं वाटतं की असं काही कुणी सांगितलं म्हणून नाही, आम्ही 20-25 वर्ष या क्षेत्रामध्ये काम केलं, आम्ही हे सगळं भोगलेलं आहे. मी वर्तमानपत्र वाटण्यापासून मी काम करत इथपर्यंत आलेलो आहे. आणि म्हणून मला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आहे. आज काय अवस्था आहे वर्तमानपत्राच्या लोकांची, कुठल्या परिस्थितीत ते काम करतात हे कोणी बघणार आहे का नाही? सरकारचा अलीकडे किती दयाळू झालेला आहे. वेगवेगळ्या घटकांना सरकारने अनेक योजना जाहीर केल्या. 12वीच्या मुलाला, डिप्लोमा करणाऱ्या मुलाला, ग्रॅज्युएशन मुलाला, लाडली बहन, लाडला भाऊ, अनेक योजना सुरू झाल्या. पण माध्यमातल्या प्रश्न आहे माझा, माध्यमातल्या सगळ्या दिग्गजांना, एवढ्या सगळ्या योजना जाहीर होत असताना एक तरी योजना माध्यमांसाठी आहे का, हा प्रश्न तुम्ही विचारला. आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये जिल्हा तालुका पातळीवर काम करणाऱ्या पत्रकार कुठल्या अवस्थेमध्ये जगतात, कुठल्या अवस्थेमध्ये काम करतात, याचा विचार कधी समाज करणार आहे का नाही? या प्रश्नांची सोडवणूक करणं, या प्रश्नावर चर्चा करणं, हे या आपल्याचा मुख्य उद्देश आहे. आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणाऱ्या आमच्या पत्रकार बांधवांची काय अवस्था? त्यांना कुठलाही कॉन्ट्रॅक्ट नाही, व्यवस्थापन कुठलंही पत्र देत नाही. पूर्वी स्टोरीवर त्यांना मानधन दिलं जायचं. वर्तमानपत्रात काम करणारी माणसं बहुतांशी मानधनावर आहे, कुठलीच सिक्युरिटी नाही. आणि तरी पण समाज आणि व्यवस्था त्यांच्याकडून अपेक्षा काय करते की तुम्ही व्यवस्थित भांडलं पाहिजे, समाजातल्या दिग्गजांवर तुम्ही लढलं पाहिजे. आणि त्यांची स्वतःचीच प्रश्न सुटत नाही, ते दिग्गजांबरोबर लढतील कसं, हा प्रश्न कधीतरी आपण विचारला पाहिजे. सरकार एका बाजूला सांगतं समाजाचा प्रत्येक घटक आर्थिक पातळीवर सक्षम झाला पाहिजे, आर्थिक पातळीवर तो सुधारणा असला पाहिजे. पण माध्यम क्षेत्रातल्या काम करणाऱ्या लोकांची अवस्था काय आहे सरकारने कधी बघितलेलं आहे का? कोरोनामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली? अनेकांनी वर्तमानपत्रांच्या आवडत्या कमी केल्या. 10-20 वर्ष काम करणारी माणसं एका दिवसात घरी गेली. जी आहे त्यांचा अर्ध्यावर पगार आणला गेला. अनेक वर्तमानपत्रामध्ये वेट बिघाडी आहे. जितकी तास तुम्ही काम करता तितक्या तास विचारला पाहिजे. सरकार एका बाजूला सांगतं समाजाचा प्रत्येक घटक आर्थिक पातळीवर सक्षम झाला पाहिजे, आर्थिक पातळीवर तो सुधारणा असला पाहिजे. पण माध्यम क्षेत्रातल्या काम करणाऱ्या लोकांची अवस्था काय आहे सरकारने कधी बघितलेलं आहे का? कोरोनामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली? अनेकांनी वर्तमानपत्रांच्या आवडत्या कमी केल्या. 10-20 वर्ष काम करणारी माणसं एका दिवसात घरी गेली. जी आहे त्यांचा अर्ध्यावर पगार आणला गेला. अनेक वर्तमानपत्रामध्ये वेट बिघाडी आहे. जितकी तास तुम्ही काम करता तितक्या तासाचा तुम्हाला पगार मिळतो. खासगी कंपन्यांमध्ये रूल्स आहेत, खासगी कंपन्यांमध्ये कायदे आहेत. हे एकच क्षेत्र असं आहे ज्याच्यामध्ये कुठलाच कायदा नाही. का कायदा नाही हा प्रश्न आहे व्यवस्थेला. या व्यवस्थेमध्ये माध्यम व्यवस्थेमध्ये काम करणारे लोक, त्यांना कुटुंब आहे, त्यांना काही जबाबदारी आहे, त्यांना काही प्रश्न आहे, याचा विचार कधी तुम्ही करणार आहे का नाही? वर्तमानपत्र वाटणाऱ्यापासून ते पत्रकारांपर्यंत सरकारने आतापर्यंत काय केलं हा सरकारला सुद्धा सवाल आहे. सरकार येतील, सरकार जातील, सरकारमध्ये कोण याची काय घेणे घेणं कोणाचं?
लोकशाहीमध्ये जर ही माध्यम व्यवस्था जर कमजोर झाली तर सामान्य माणसाला आवाज राहणार नाही आणि लोकशाहीच्या मूळ ढाच्याला डंक लागू शकतो. हे आपण समजून घेणार का नाही हा विषय. आणि म्हणून वर्तमानपत्र सरकार अनेक योजना जाहीर करते. मी आपल्याला एकच सांगेल, आपल्याकडे प्रॉस्पेक्ट मध्ये अनेक योजनांचा उल्लेख केलेला, अनेक मागण्यांचा उल्लेख केलेला आणि म्हणून सरकार अनेक विमा करून 20-25-30-35 विमा कंपन्यांना सरकार वेगवेगळ्या पद्धतीने मदत कशा पद्धतीने करतो. आपण ते अनेक खासगी विमा कंपन्यांचे पॉलिसी घेतले असतील. खासगी विमा कंपनीची पॉलिसी लोकांनी घ्यावी, तिचा जास्त व्यवसाय व्हावा यासाठी सरकार जो पॉलिसी घेतो त्याला इन्कम टॅक्स मध्ये एका हप्त्याचा परतावा देतो. आणि म्हणून आम्ही मागणी केली की वर्तमानपत्र ही लोकशाहीतली आवश्यक बाब आहे. वर्तमानपत्र ही लोकशाहीतली, माध्यम व्यवस्था ही लोकशाहीतली आवश्यक बाब आहे. आणि म्हणून माध्यम व्यवस्थेचं महत्व किती आहे, या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा ज्यावेळेस आपल्या म्हणणं मांडायचं असतं त्यावेळेस माध्यमांसमोर यावं लागतं. आणि ज्यावेळेस सामान्य गाव खेड्यातल्या माणसाला न्याय मिळत नाही व्यवस्थेमध्ये, त्यावेळेस सुद्धा तो माणूस ज्यावेळेस सगळ्या व्यवस्थेकडे जाऊन थकतो त्यावेळेस तो वर्तमानपत्राकडे असे येतो, पत्रकाराकडे असे येतो. दिल्लीत काय घडलं, मुंबईत काय घडलं याची माहिती कुणाकडे असेल, म्हणून सामान्य माणूस कुणाला विचारत असेल तर पत्रकाराला विचारतात. गावात काय घडलं, जिल्ह्यात काय घडलं, शहरात काय घडलं, हे मुंबई आणि दिल्लीमध्ये बसणारे गावातल्या आणि जिल्ह्याच्या तालुक्यातल्या पत्रकाराला विचारतात. आणि पत्रकाराचं महत्व किती आहे हे जास्त सांगण्याची गरज नाही. मात्र अलीकडं जाणीवपूर्वक या समूहाला, या गटाला दुर्लक्षित करण्याची बातमी ही यांची गरज आहे, माध्यम चालवणं यांची गरज आहे. अशा प्रकारच्या मानसिकतेतून व्यवस्था यांना दुर्लक्षित करण्याची आणि धोरण अशी राबवत आहे की ही व्यवस्था जिल्हा आणि तालुका पातळीची व्यवस्था अधिक कमजोर झाली पाहिजे. मित्रहो, या यात्रेमध्ये समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना सामावून घेण्याचा उद्देशच नाही आहे. तर ही व्यवस्था कमजोर झाली तर सामान्य माणसाला या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये आवाज राहणार. राजकीय पक्षांच्या जिल्हा तालुका पातळीच्या कार्यकर्त्यांना वाईस राहणार. व्यवस्थेतल्या माणसांना सुद्धा आपलं म्हणणं कुठं मांडावं याची जागा राहणार नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी, सगळ्यांचं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे समजून याकडे बघणं आवश्यक आहे. दोष सगळ्या क्षेत्रात आहे, मी म्हणत नाही दोषापासून माध्यम क्षेत्र सुद्धा वेगळं आहे, पण हे सुद्धा समाजाचाच एक घटक आहे. आणि म्हणून केवळ दोषांवर बोट ठेवून, केवळ दोष दाखवून तुम्ही या व्यवस्थेला दुर्लक्षित करण्याचं, या व्यवस्थेला सगळ्यापासून वेगळं करण्याचं आणि फक्त तत्वज्ञान पाळण्याचं जर काम करत असाल तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातला पत्रकार जागा होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी ही संवाद यात्रा, पत्रकारांचं संरक्षण आणि लोकशाहीचं बळकटीकरण यासाठी ही यात्रा, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, लोकशाहीच्या बळकटीसाठी ही यात्रा आहे. आणि म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रहो, या ठिकाणी असे सर्वांनी एक उल्लेख केला अॅक्रेडिटेशन पोलीस संदर्भामध्ये किती अंदाधुंद कारभार असतो. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या निवेदनामध्ये तुम्ही दिलेलं आहे. धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी करायची होते संस्थांची, आणि आता 2023 झाल्या आपल्या आधीच पत्रकारांना आधी सुट्टी मिळावी यासाठी एक कमिटी शासन स्थापन केली शासनाने, आणि शासनाच्या GR मध्ये पहिल्या पानावर एक चौकट टाकलेली आहे. आणि त्या चौकटीमध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे, पुणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या निकालाच्या अधीन राहून या संघटनेचे 14 का 15 सदस्य या समितीवर देत आले. मी तर आश्चर्यचकित झालो. धर्मादाय आयुक्त यांच्याकडे संस्था, सामाजिक संस्था निष्ठ होते. असंघटित कामगारांसाठी संस्था नसते. 1926 चा लेबर युनियन ऍक्ट आहे, या ऍक्ट अंतर्गत कामगार कायद्याअंतर्गत संघटना निष्ठ होत असते. आणि संस्थांना संघटना गृहीत धरून तुम्ही प्रतिनिधी देत असाल तर पत्रकारांचे प्रश्न सोडवणार कोण? आणि ग्रामीण भागातल्या पत्रकारांना ऍक्रेडिटेशन का मिळत नाही त्याचं गूढ या
मी ऍक्रेडिटेशन कमिटीचा अध्यक्ष असताना ग्रामीण भागातल्या तालुका पातळीच्या पत्रकारांना ऍक्रेडिटेशन मिळालं पाहिजे यासाठी मी निर्णय घेतला. आमच्याकडे आम्ही तालुका पातळीवरच्या जिल्हा दैनिकाच्या तालुका पातळीच्या पत्रकारांना आधी स्वीकृती देण्याचा निर्णय घेऊन त्याला आधी स्वीकृती दिली. यात सुद्धा बघा किती गंमत आहे. असे साहेब